तर माझं नेहमी असं म्हणणं आहे की मग ईशान्य मुंबईत डम्पिंग का? राज ठाकरेची सभा घेतात ना, 2-4 सभा घेतल्या मला पाहण्यासाठी. त्यांनाही माहिती आहे की मी जिंकणार, तर तो कन्नमठ ओळखू शकणार नाही. अशा प्रकारची डेव्हलपमेंट माझ्या या 10 वर्षामध्ये झाली. जरी राज ठाकरे आले, एकनाथ शिंदे आले, अन्य कोण आलं आणि 20 तारखे पण तळ ठोकून जरी बसले ना, तरी विजय हा माझाच आहे. शिवसेनेचा जन्म 1966 साली झाला, तर एकनाथ शिंदेचं वय 4-5 वर्षाचा असेल. तो म्हणतो शिवसेना माझी कशी असणार. नमस्कार. महाराष्ट्राचा महासंग्राम नवराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सध्या विक्रोळी या मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. कारण त्याचं असं आहे कारण ह्या संघामध्ये तिरंगी लढत आहे. एकीकडनं आहे शिवसेना उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत, जे ह्या मतदारसंघातून 2 टर्म जिंकलेले आहे आणि ही त्यांची 3री टर्म आहे. यंदा ते हॅट्रिक करणार का असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे आणि आज ते माझ्या सोबत आहे. तर चला थेट त्यांच्याशी संवाद साधूया. सर नमस्कार आणि नमस्कार. खूप खूप स्वागत. थेट प्रश्नांना सुरुवात करते. मिठागऱ्याचा जो मिठागरी जमीन आहे त्याच्यावरती धारावीकरांचं पुनर्वसन होणार असा हा जो निर्णय झालाय तो तुम्हाला मान्य आहे का, आणि जर असेल तर पुनर्वसन होणार का? तर धारावीकरांना त्याच ठिकाणी घरं मिळाली पाहिजेत, ही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंची इच्छा आहे आणि आम्ही त्यांचे सगळं समर्थन करतो. त्यांना भांडूपला जे काय अडाणी किंवा त्यांचं सरकार काय म्हणत असेल त्याच्यावर आम्हाला काय म्हणायचं नाही, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये भांडूपला आम्ही आमच्या मिठागरामध्ये त्यांना येऊ देणार नाही. तर या मतदारसंघामध्ये डोंगरी भाग आहे आणि तिथे कमी पाण्याचं म्हणजे कमी दाबामुळे पाणी पुरवठा होतो, ही एक समस्या आहे. तर ही कशी सोडवली जाणार? माझ्याकडे डोंगरी भाग फक्त सूर्यानगर आहे आणि सूर्यानगरला आता जवळजवळ 90% पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. परंतु आत्ताच मी गेल्या महिन्यामध्ये एक तिथे बुस्टिंगची एक स्कीम तिथे मी पास करून घेतली महानगरपालिकेकडून. जवळजवळ 20 ते 21 कोटीची स्कीम आहे आणि खालून ते पाणी बुस्टिंग करून वरच्या टोकापर्यंत जाईल आणि सूर्यानगरमध्ये कुठल्याही प्रकारचा पाण्याचा इश्यू होणार नाही याची काळजी मी गेले 10 वर्ष घेतो आणि यापुढे सुद्धा मी घेणार आहे. विक्रोळी आणि कांजूर या भागामध्ये काही SRA चे प्रकल्प आहे जे थांबलेले आहेत, तर ते सुरू होतील का? त्यासाठी काही ठोस योजना आपण करत आहात का? आमच्याकडे पहा, SRAचे प्रोजेक्ट काही थांबलेले नाहीत. एक अत्यंत डेंजर माणूस आमच्याकडे होता, हेमंत पारिक नावाचा. हेमंत पारिकचे माझ्याकडे 3 प्रोजेक्ट होते. 3 प्रोजेक्ट त्यांनी बंद पाडले होते. म्हणून त्याच्यातला एक मोठा प्रोजेक्ट जो होता छत्रपती वगैरे, त्या प्रोजेक्ट मी आता जमीन ॲक्वायर करून मी आता त्या प्रोजेक्टचं ज्यातून बाहेर करून आता त्यांना सगळ्यांना लवकरच ती SRA स्कीम मी सुरू करतोय. बाकीच्या 2 ठिकाणी आहे. एक तर माझ्या पण ती छोटी योजना आहे, त्याच्या पुढे सुद्धा मी लक्ष आता घातलेलं आहे. परंतु जास्त नाही, आमच्याकडे जास्तीत जास्त SRA स्कीम चालू आहे. मला वाटते मुंबईमध्ये सगळ्यात जास्त SRA स्कीम माझ्याकडे चालू आहेत आणि व्यवस्थित चालू आहेत. बऱ्याचशा लोकांना आपण SRA योजनेतून चांगली चांगली घरं दिलेली आहेत आणि त्यामुळे आमच्या कांजूर, विक्रोळी किंवा पवईला सगळीच लोक खुश आहेत. हा मतदारसंघ आणि इथे कोकण रहिवासी मोठ्या प्रमाणात आहे, तर त्यांच्यासाठी काही सुख सुविधा? माझ्याकडे फक्त कोकणी नाही आहेत, माझ्याकडे सर्व समाजाचे लोक आहेत. माझ्याकडे कोकणी आहेत, घाटावरची लोक आहेत, मराठवाड्यातली आहेत, विदर्भामधली आहेत, सगळीच लोक आहेत आणि माझे मतदार आहेत. त्यामुळे कोकण असेल किंवा अन्य ज्यांना ज्यांना काय गरज पडते त्या ठिकाणी मी स्वतः तिकडे उभा राहतो आणि त्यांना मदत करण्याचा मनापासून मी प्रयत्न करत असतो. पण कोकणवासियांसाठी काही असं रेल्वे बघा, आता आम्ही कोकणवासियांसाठी आमचे प्रयत्न चालू होते की भांडूपमध्ये काही गणपती असेल, दिवाळी असेल, अंगणवाडीची यात्रा असेल, तर भांडूपला आम्ही त्या ट्रेन त्यासाठी थांबवाव्यात आणि त्यासाठी खास ट्रेन आम्ही सोडाव्या याच्यासाठी आमच्या दोघांचे म्हणजे मी सुद्धा प्रयत्न करतोय आणि आमच्या पलीकडचे आमदार रमेश कोरवाकर दोघेही आम्ही प्रयत्न करतोय आणि मला असं वाटतं की लवकरच एक सक्सेस होईल. याच्यावरती आम्ही सगळे आलेलो आहोत. सर, डम्पिंग ग्राउंड ही समस्या, डम्पिंग बघा असं आहे, समस्या वगैरे आहेच, परंतु यात मुंबईमध्ये जवळजवळ 2 कोटी लोकसंख्या आहे आणि या 2 कोटी लोकसंख्यामध्ये डम्पिंग फक्त ईशान्य मुंबईतच आहे. म्हणजे आजपर्यंत जेवढी डम्पिंग आली, एक मानखुर्द गोवंडी झालं, मग मुलुंड झालं, आता कांजूरला आणलेलं आहे. तर माझं नेहमी असं म्हणणं आहे की मग ईशान्य मुंबईत डम्पिंग का? मुंबईत 6 खासदार आहेत, मग 6 खासदार, 1 खासदारच्या एका वॉर्डमध्ये
डम्पिंगची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी महानगरपालिकेने करायला पाहिजे. त्या सगळा लोड आमच्याकडे न टाकता हा प्रत्येक खासदार वॉर्ड वाईज एक एक त्यांनी डम्पिंग केलं पाहिजे. त्याच्यातून हा मार्ग आपण निघू शकतो. परंतु आता काय झालंय, मुंबईची सगळी घाण येते ती आमच्या कांजूरला येते. त्यामुळे कधी कधी काय आम्ही इतकी दुर्गंधी असते की आम्ही त्या ठिकाणी बसू शकत नाही. आणि म्हणून मी त्याचा पाठपुरावा करून मी आता मागच्या विधानसभेत सुद्धा हा विषय घेतला आणि त्याच्यानुसार आता माझ्या अंदाजे अंबरनाथला काहीतरी 110 हेक्टर जमीन घेतली आहे. लवकरच डम्पिंग इथून शिफ्टिंग होऊन अंबरनाथ साईडला जाणार आहे याची खात्री माझ्या मतदारांना सुद्धा आहे. हा तुमचा मतदारसंघ आहे, खरं तर तुम्ही तिसऱ्यांदा इथून लढत देत आहात. तर जर का आपण आढावा घेतला गेला की ह्या मतदारसंघात कोणती लक्षणीय कामं केलेली आहेत तर ती कोणती असतील? बघा, मी दुसऱ्यांदा जिंकलो, तिसऱ्यांदा सुद्धा मी जिंकणार आहे. आणि म्हणजे हॅट्रिक होणार याची तुम्हाला पूर्णपणे खात्री आहे? आणि मलाच नाही, हे अख्ख्या विप्रोच्या जनतेला माहिती आहे, सगळ्या पोलीस खात्याला माहिती आहे, भारतीय जनता पार्टीलाही माहिती आहे आणि राज ठाकरेची सभा घेतात ना, 2-4 सभा घेतल्या मला पाडण्यासाठी, त्यांनाही माहिती आहे की मी जिंकणार आहे. मग चिंता करायची गरज नाही. जनता आमच्या बरोबर आहे आणि काय माझ्या बरोबर राहील. तुमचा प्रश्न होता संघात कामं कोणती कोणती लक्षणीय आपण केली? मी ज्यावेळी आमदार व्हायच्या अगोदर तुम्ही जर त्यावेळी पाहिलं असेल कन्नम्मा टागोर, तर ह्या सगळ्या 2 माळ्याच्या हाऊसिंग बोर्ड कॉलनी होती सगळी. बरोबर. आज पहा जा, आज 10 वर्षानंतर नौका जर माणूस आला तर तो कन्नम्मा टागोर ओळखू शकणार नाही. अशा प्रकारची डेव्हलपमेंट माझ्या या 10 वर्षामध्ये झाली. आज 2 माळ्याचे 24 माळ्याचे टॉवर होत आहेत. आज रस्ते चांगल्या सुविधा द्यायचं काम आम्ही करतोय. जी कॉलनी 40 वर्षापूर्वी होती त्यावेळी पाणी सिवर लाईन ही त्यावेळची होती. आता आपण ती चेंज करून पाण्यासाठी आपण सिवर लाईनसाठी आपण जवळजवळ 178 करोड रुपयाचं काम चालू आहे. 178 करोडचं काम माझ्या कन्नम्मा टागोरमध्ये चालू आहे. आपण 5 एफएसआयनी आता पाण्याची लाईन टाकतोय. म्हणजे जे काय डेव्हलपमेंट करण्यासाठी काही लागतं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ते सगळं करण्याचं काम आपण करतोय. माझ्या राज्यामध्ये 10 वर्षापूर्वी माझ्या कन्नम्मामध्ये सगळ्यात मोठा ट्रान्झिट काम मुंबईतला आमच्याकडे होता. आणि मी आमदार व्हायच्या अगोदर त्यात भारतीय जनता पार्टीचे आमदार होते किंवा पूर्वी मनसेचे असतील, त्यांनी ह्या सगळ्या लोकांना खाली करत होते. पण मी आमदार झालो आणि मी पहिला डिसिजन असं घेतलं की एकही माणूस ट्रान्झिटच्या बाहेर जाणार नाही जोपर्यंत त्यांना नवीन घर मिळणार नाही. मी जवळजवळ 2380 लोकांना ट्रान्झिटचे मोठे टॉवर बांधून सगळ्यांना शिफ्टिंग केलं. आज जवळजवळ 2400-2450 लोक त्या ट्रान्झिटमध्ये राहत आहेत. आणि माझी पुढची योजना अशी आहे की ह्या लोकांची जे राहत आहेत ट्रान्झिट, आता गेले 25-30 वर्ष राहत आहेत, त्यांना आता त्या ठिकाणी परमनंट घर देण्याची माझी जबाबदारी आणि मी पार पाडणार आहे. तर मी जसं मगाशी म्हणाले की तिरंगी लढत आहे इथे आणि 2019 मध्ये एक शिवसेना होती, आता 2024 मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना, उबाटा आणि शिंदे गट असं 2 दिसतंय. तर मतविभाजन ह्यामध्ये होईल का किंवा ह्याचा काही परिणाम होईल का असं तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेचे 40 आमदार गद्दार घेऊन गेले, पण आमच्याकडे एक सैनिक सुद्धा त्यांच्याबरोबर गेला नाही. पहा ना, आज जे काय आमचे शिवसेना पहिली गोष्ट म्हणजे शिवसेना एकच आहे, त्याच्या मागे ठाकरे नाव आहे, ती शिवसेना. बाकी ते सगळे गद्दार आहेत. हे काही शिवसेनांची होऊच शकत नाही. परंतु आज जे काय माझ्या विरोधामध्ये उभे आहेत, बघा तुम्ही सर्वे करा ना, सर्वे करून बघा. माझ्या प्रचार रॅलीला लोक उत्स्फूर्तपणे येत आहेत आणि त्यांच्या रॅलीचं नेतृत्व कोण करणार? तिचा मुलगा करणार, 2 जावई करणार आणि भाड्याची माणसं करणार. आणि आमची रॅली बघा, निष्ठेने येतात, निष्ठेने काम करतात, काही द्यायची गरज नाही. हे भाड्याची 300, 400, 500 रुपयाची माणसं आणून प्रचार करतायत. त्यामुळे माझ्या विरोधामध्ये तिरंगी लढत नाही, माझी लढत 1 साईड आहे. मला माझ्यासाठी राज ठाकरेंनी 2 सभा घ्याव्या लागल्या. किती घेतल्या? 2. श्रीकांत शिंदे फिरतात, गोविंदाला फिरवतायत, कधी एकनाथ शिंदे पण येतील. जरी राज ठाकरे आले, एकनाथ शिंदे आले, अन्य कोण आलं आणि 20 टाके पण तळ ठोकून जरी बसले ना, तरी विजय हा माझाच आहे. आता सध्या राजकारणात असं होतंय की नरेटिव्ह होत आहे, ट्रोलिंग होत आहे किंवा एखादं वाक्य पकडून तेच वाक्य करून त्याचा काही निवडणुकीवरती परिणाम होईल का असं तुम्हाला हे वाटतं? कोण करतं? ज्याला हारण्याची भीती असते ना ते करतात. आम्ही करतो का? आम्ही नाही करत. आता एक साधं गणित आहे, आपण म्हणतो ना, अरे याला बळीचा बकरा बनवला, ही काय शिवी आहे का? साधा त्याची NC पण होऊ शकत नाही. पण कसं आहे, प्रशासन त्यांच्या अंडर आहे, पोलीस त्यांच्या अंडर आहेत,
प्रेशर आहे म्हणून ते एफ आय आर होत आहेत. एफ आय आर हा जरी झाला असला तरी महाराष्ट्रातली जनता ह्यांना गेले 2.5 वर्षामध्ये, विशेष म्हणजे आमचे शिवसैनिक असतील, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश नाही केला किंवा शिंदेकडे प्रवेश नाही केला तर त्यांना तडीपार करतात, त्यांच्यावर खोटे गुन्हे टाकतात, कोणाला ईडी लावतात, कोणाला सीडी लावतात, कोणाला CBI लावतात, काही लावतात. अंधाधुंदी चालू आहे. मुंबई महानगरपालिकेचे जवळजवळ 20,000 करोड लुटले ह्या लोकांनी. कशासाठी लुटले? तर रोडला कलर मारतात, रोडला फुटपाथला कलर मारतात, त्या भिंतींना कलर मारतात, त्या लाईटला काय इथे वीज शेतकऱ्यांना मिळत नाही, शेतकरी विजेशिवाय शेती करू शकत नाही आणि इथे लाईट, त्या पोलला लाईट लावून ते पैशाचे सत्यानाश करतात. ही सगळी जनता, मुंबईतली जनता, महाराष्ट्रातली जनता की दूधखोरी नाही, त्यांना सगळं माहिती आहे. ही शिवसेना कोणाची माहिती आहे. शिवसेनेचा जन्म 1966 साली झाला तर एकनाथ शिंदेचं वय 4-5 वर्षाचा असेल आणि तो म्हणतो शिवसेना माझी. कशी असणार हो? लोक शहाणी आहेत. ते 20 तारखेला या सगळ्या गोष्टींचा सूड आणि बदला बरोबर घेतील. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल. या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच मुख्यमंत्री होतील. ही अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेची खात्री आहे. महाराष्ट्र जनतेला असं वाटतं की परत एकदा आमचे साहेब, उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावा. आणि ते होणार. थोडासा वेगळा प्रश्न घेते तुमच्याबद्दल आहे की तुमचं राजकारणामध्ये कशी सुरुवात झाली, म्हणजे एक आढावा घ्यायचा झाला तर कसं पहिले पाऊल कसं आलं, कशी बघा, सुरुवात झाली? माझे वडील कट्टर शिवसैनिक होते. माझे वडील एक्सपायर झाले त्यावेळी 1992 साली बाळासाहेब आले होते घरी साहेबांच्या आहे. शिवसेना आमच्या हृदयात, रक्तात शिवसेना आहे. आणि मी आज काम करत नाही, मी गेले जवळजवळ 30 वर्ष शिवसेनेच्या संघटनेचं मी काम करतो. ही माझी 4थी निवडणूक आहे. 4थी निवडणूक माझी आहे आणि अत्यंत प्रामाणिकपणे संघटनेचं, शिवसेनेचं काम आम्ही करतोय. आणि हे मला सांगायची गरज नाही. ज्यावेळी संजय राऊतांना ईडी लावली, कारण नसताना लावली. का लावली? तर संजय राऊत साहेब एकनाथ शिंदेच्या गटात गेले नाहीत. संजय राऊत भारतीय जनता पार्टी पुढे झुकले नाहीत, गुडघे टेकले नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या अन्याय, अत्याचार विरुद्ध लढत राहिले. ईडी लावली. तुमची सुरुवात सर कधी झाली, म्हणजे राजकारणात पहिलं पाऊल तुम्ही कधी? 30 वर्षापूर्वी. 30 वर्षापूर्वी. आणि कुठल्या विभागातून वगैरे? याच भाग मध्ये, याच विभागात. आम्ही इथेच अनेक वर्ष इथे राहतो आम्ही. म्हणजे खरं तर कट्टर शिवसैनिक म्हणता येईल तुम्हाला. खूप छान वाटलं कट्टर तुमच्याशी. म्हणजे कट्टर आम्ही होतो. आम्ही पक्ष सोडला का? आम्हाला वापर होत्या पैशांच्या. आम्ही पैशांपेक्षा शिवसैनिकांची निष्ठा, बाळासाहेबांवर असणारी निष्ठा, उद्धवजींवर असणारी निष्ठा ही आम्हाला महत्वाची आहे पैशांपेक्षा. थँक्यू धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. जय महाराष्ट्र. तर अशाच मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत नवराष्ट्र मुंबईमधून मी माधवी वाडकर, कॅमेरामॅन संकेत सोबत. धन्यवाद.